दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यामुळे इच्छुकांसह शिवसेनेतील इतर नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते। विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू होती। नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू होती। तसंच पक्षात आधीपासून कार्यरत असलेले किंवा पुढील वर्षी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना संधी मिळावी अशी इच्छा काहींनी व्यक्त केली होती। काही ज्येष्ठ आणि निवृत्त होणाऱ्या आमदारांसाठी पक्षातील काही आमदारांनी पाठिंब्याचं लेटरही दिलं होतं। मात्र अचानक सचिन अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। त्यामुळे भाजपच्या नाराजीचा उपसभापती नीलम गोऱ्हे यांना फटका बसला का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। कुणीही पक्षामध्ये नाराज नाही आहे आणि महत्त्वाचं असं की शिंदेसाहेब, काल पण मी बोलले की माननीय शिंदेसाहेब पक्षाच्या हितासाठी जे निर्णय घेतात ते सगळ्यांना मान्य आहेत। दुसरं, अनेक इच्छुक असणं स्वाभाविक आहे, कारण उपसभापती म्हणून काम करण्याची उत्सुकता असते। कशाबद्दल त्यांची नाराजी आहे? आमदार झाले म्हणून नाराजी आहे स्वतः, इतरांना संधी न देता आमदार झाले म्हणून आहे का उपसभापती पदासाठी तेच पात्र आहेत हे कन्व्हिन्स करण्यात पक्षाला ते कमी पडले म्हणून, का सचिन अहिरसारखा एक आमच्याशी अतिशय चांगलं परिचित असणारं नेतृत्व त्यांना जर का स्थान दिलेलं आहे ते योग्य नाही असं त्यांचं मत असेल, त्यांनी पक्षाकडे ते मांडावं।